नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 या प्रकरणातील भागीदारी संस्था हा प्रकार अभ्यासत होतो। त्यामध्ये आपण भागीदारी संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये व गुणदोष अभ्यासले। की आपण भागीदारी संस्था बघितली की ज्या व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय संस्थेमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात, तसेच व्यवसायातील सर्व नफा व व्यवसायाला होणारा तोटा, तसेच व्यवसायाच्या सर्व जबाबदाऱ्या यांची वाटणी केली जाते। मग असे हे जे भागीदार आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात। म्हणून आपल्याला आज भागीदारांचे विविध प्रकार अभ्यासायचे आहेत। पुढे आपल्याला बघा की तक्त्याच्या स्वरूपामध्ये भागीदारांचे प्रकार दिलेले आहेत। तर भागीदारी व्यवसायात कामाच्या स्वरूपावरून किंवा भागीदाराच्या भूमिकेवरून पुढील प्रकार पडत असतात। मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे सक्रिय भागीदार, दुसरा प्रकार आहे निष्क्रिय भागीदार, तिसरा प्रकार आहे नाममात्र भागीदार, चौथा प्रकार आहे गुप्त भागीदार, त्यानंतर पाचवा प्रकार आहे अज्ञानी भागीदार, सहावा प्रकार आहे केवळ नफ्यात सहभागी भागीदार, सातवा प्रकार आहे उपभागीदार, आठवा प्रकार आहे मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार आणि नववा प्रकार आहे आभासी भागीदार। त्यामध्ये आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे सक्रिय भागीदार। भागीदाराच्या या पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे सक्रिय भागीदार या प्रकारात की मग जो भागीदार व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय सहभाग घेत असतो त्या सक्रिय भागीदार असे म्हणतात। की रोजचे जे कामकाज आहे तर त्याच्यामध्ये तो सक्रिय सहभाग घेत असतो, त्याला सक्रिय भागीदार असे म्हटले जाते। मग हा भागीदार जो आहे तर तो व्यवस्थापक, संयोजक, व्यवस्थापन व नियंत्रण यासारख्या भिन्न स्वरूपाच्या भूमिका भागीदारी संस्थेमध्ये पार पाडत असतो। मग हा जो सक्रिय भागीदार जो असतो तो एकतर व्यवस्थापक असू शकतो, संयोजक असू शकतो, व्यवस्थापन तो करू शकतो किंवा व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा सक्रिय भागीदार करत असतो। मग आता हा सक्रिय भागीदार जो आहे तर तो भांडवल असेल, नफ्या तोट्याची विभागणी, अमर्यादित संयुक्त व्यक्तिगत जबाबदाऱ्या पार पाडताना दिसून येतो आणि म्हणून त्यास कार्यकारी भागीदार म्हणूनही ओळखले जाते। की व्यवसायाच्या प्रत्येक कामकाजामध्ये तो सहभाग घेत असतो आणि त्यामुळे त्याला सक्रिय भागीदार असं म्हटलं जातं किंवा कार्यकारी भागीदार म्हणूनही ओळखलं जातं। त्यानंतर दुसरा प्रकार आहे निष्क्रिय भागीदार। आता नावामध्येच बघा भागीदाराचं स्पष्टीकरण आहे की निष्क्रिय भागीदार म्हणजे जो भागीदार आपले भांडवल आणतो आणि व्यवसायाच्या नफ्या तोट्यामध्ये सहभागी होतो, परंतु व्यवसायाच्या दैनंदिन कार्यात किंवा कामकाजात तो भाग घेत नाही, त्यास सक्रिय भागीदार असे म्हटले जाते। म्हणजे तो फक्त पैसे आणतो, पैसे गुंतवतो, नफ्या तोट्यामध्ये सहभागी होतो, परंतु रोजचे काम तो करत नाही, अशा भागीदाराला निष्क्रिय भागीदार असे म्हटले जाते। मग एखादी व्यक्ती असते की त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे असू शकतात, परंतु ती व्यक्ती व्यवसायासाठी वेळ देण्यास तयार नसते। मग अशा भागीदाराला काय म्हटलं जातं? निद्रिस्त किंवा सुप्त भागीदार म्हणून हे भागीदार ओळखले जातात। तसेच हे भागीदार बघा इतर भागीदारांसारख्या व्यवसायाच्या जबाबदारीमध्ये जबाबदार असतात, तसेच त्यांच्या कृतीसाठी ते इतरांना जबाबदार धरू शकत नाही। त्यानंतर पुढचा प्रकार आहे नाममात्र भागीदार। नाममात्र की ज्या भागीदाराचे भागीदारी संस्थेला किंवा पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या व्यवसायाला फक्त आपले नाव दिलेले असते त्याला नाममात्र भागीदार असे म्हटले जाते। मग असे हे नाममात्र भागीदार भांडवलात योगदान देत असतात, व्यवसायाला झालेल्या नफ्यामध्ये वाटेकरी असतात, तसेच त्यांच्या फक्त नावामुळे किंवा त्यांच्या उपस्थितीमुळे बाजारपेठेमध्ये या व्यवसायाला अधिक नफा मिळू शकतो, त्यांच्या वस्तूंची उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ शकते। मग असे हे जे नाममात्र भागीदार आहे
तर ते भागीदारी संस्थेमध्ये फक्त नाममात्र भागीदार म्हणून गृहीत धरले जातात. फक्त त्यांचं नाव ह्या व्यवसायाला लावलेलं असतं किंवा व्यवसायामध्ये असतं आणि मग बाकीचं सर्व श्रेय हे भागीदारी संस्थेला दिलं जातं. आणि मग तसेच इतर व्यक्तींना नाममात्र भागीदार जबाबदार असतात. तसेच भागीदारी संस्थेच्या फायद्यासाठी नाममात्र भागीदारांना प्रवेश दिला जातो. काही लोक बघा की समाजामध्ये प्रतिष्ठित असतात, त्यांचं नाव असतं आणि त्यांच्या नावामुळे त्यांच्या प्रतिष्ठेमुळे सुद्धा एखाद्या व्यवसायाला उद्योगाला फायदा होऊ शकतो. त्यांच्या वस्तूंची उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ शकते. आपण सुद्धा बघा ब्रँडचं नाव बघूनच वस्तूंची खरेदी करत असतो किंवा एखाद्या बिझनेसमॅनचं नाव त्या वस्तूला किंवा कंपनीला असेल तर आपण त्या वस्तूंचीच मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे की गुप्त भागीदार. आता या भागीदाराचे इतर भागीदारांबरोबरचे संबंध हे बाहेरील व्यक्तींना माहीत नसतात. त्यांना गुप्त भागीदार असे म्हटले जातात. मग बघा की असे पण काही भागीदार असतात की इतर जे भागीदारांचे संबंध आहे किंवा या भागीदाराचे इतर भागीदारांबरोबरचे संबंध आहे ते इतर बाहेरच्या व्यक्तींना माहीत नसतात. त्यांचं नाव हे बाहेर सांगितलं जात नाही. तर अशा भागीदारांना गुप्त भागीदार असं म्हटलं जातात. मग गुप्त भागीदाराची जे सदस्यता असते ती सुद्धा गुप्त असते. मग हा जो भागीदार आहे तो व्यवसायाला भांडवल पुरवतो, नफा मिळवून देतो आणि याची जबाबदारी जी असते तर ती अमर्यादित असते. तसेच हा भागीदार तोट्यातसुद्धा वाटेकरी असतो. फक्त व्यवसायाच्या कामकाजात तो गुप्तपणे भाग घेत असतो आणि बाहेरच्या लोकांना किंवा इतरांना याची माहिती होत नाही. त्यानंतर पुढचा भागीदार आहे अज्ञान भागीदार. अज्ञानी, आपण म्हणतो की तो अज्ञानी आहे, तर अज्ञानी किंवा अज्ञान भागीदार. मग यामध्ये बघा की एक अल्पवयीन व्यक्ती की ज्याचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षाही कमी आहे, अशा व्यक्तीला अज्ञानी भागीदार असं म्हटलं जातं. की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि तो व्यवसायामध्ये आपले पैसे गुंतवत असेल तर त्याला अज्ञानी भागीदार असे म्हटले जाते. मग भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदीनुसार 18 वर्ष वय पूर्ण नसलेली व्यक्ती ही अज्ञानी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तसेच भारतीय करार कायद्यानुसार एक अज्ञान व्यक्ती भागीदाराचा करार करू शकत नाही, म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करू शकत नाही. कारण असे जे अज्ञानी व्यक्ती आहे तर या व्यक्तींद्वारे केलेला व्यवहार हा व्यर्थ करार असतो. कारण त्यांचं वय हे पूर्ण झालेलं नसतं, कायद्याने त्यांना मंजुरी नसते, संमती नसते. परंतु भागीदारांच्या संमतीने अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या नफ्यामध्ये त्याला सहभागी केले जाते. कारण त्यांनी पैसे गुंतवलेले असतात आणि त्यामुळे इतर भागीदारांच्या संमतीने तो नफ्यामध्ये सहभागी होऊ शकतो. मग तसेच पुढे व्यवसायाची देणी देण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी या भागीदाराला वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जात नाही. परंतु भागीदारी संस्था व्यवसायाच्या मालमत्तेमधील त्याच्या मालकीचे किंवा व्यवसायातील नफ्यातील जो वाटा आहे तो देण्यासाठी ते जबाबदार असतात. मग व्यवसायाला देणी द्यायची असेल, कर्ज झालेलं असेल, कर्ज फेडायचं असेल तर मात्र या अज्ञानी भागीदाराला जबाबदार धरले जात नाही. परंतु भागीदारी संस्था ज्या आहेत तर त्यांची मालमत्तेमधील मालकी असेल किंवा नफ्यातील वाटा असेल तो मात्र त्याला किंवा या भागीदाराला त्यांना द्यावाच लागतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे केवळ नफ्यात सहभागी भागीदार. आता बघा की काही भागीदार असे असतात की ते व्यवसायाच्या नफ्यामध्ये फक्त सहभाग घेतात आणि तोट्याला मात्र सहभागी किंवा जबाबदार नसतात. फक्त नफा झाला तर त्यामध्ये सहभाग दर्शवतात, तोटा जर होत असेल तर त्याला ते जबाबदार नसतात आणि त्यामुळे अशा भागीदाराला केवळ नफ्यात सहभागी भागीदार असे म्हटले जाते. मग आता फक्त नफ्याला जबाबदार का असतात? कारण या भागीदारांनी व्यवसायाला भांडवल किंवा पैसे पुरवलेले असतात, परंतु ते ह्या व्यवसायामध्ये सक्रिय भाग घेऊ शकत नाही. परंतु जर व्यवसायाला देणी द्यायची असेल, कर्ज फेडायचे असेल तर मात्र यांना जबाबदार धरले जात असते.
त्यानंतर पुढचा 7वा प्रकार आहे उपभागीदार। आता बघा की हा जो भागीदार आहे तर तो व्यवसायातून झालेला नफा किंवा नफ्यातला आपला स्वतःचा हिस्सा हा इतर व्यक्तींना किंवा तिसऱ्या व्यक्तीबरोबर किंवा तिसऱ्या किंवा त्रयस्थ व्यक्तीबरोबर विभागणी करण्यास तयार असतो। अशा भागीदाराला उपभागीदार असे म्हटले जाते। मग हा उपभागीदार जो आहे तो भागीदारी संस्थेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, कारण तो आपल्या नफ्यातला हिस्सा हा इतर व्यक्तींना देण्यासही तयार असतो। त्यानंतर 8वा प्रकार आहे मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार। आता या प्रकारामध्ये बघा की भागीदार हा मर्यादित भागीदारीमध्ये अस्तित्वात आलेला असतो। मग अशा भागीदाराची जबाबदारी ही त्याने भागीदारीत गुंतवलेल्या रकमेइतकीच मर्यादित असते, म्हणजे जेवढे तो पैसे गुंतवतो तेवढी त्याची जबाबदारी ही असते आणि म्हणून याला एक खास भागीदार असे म्हटले जाते। तसेच हा जो मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार आहे तर तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सक्रिय भाग घेत नाही। त्यानंतर पुढचा प्रकार आहे आभासी भागीदार। आता आभासी भागीदार हा व्यवसाय संस्थेतून निवृत्त झालेला भागीदार असतो, परंतु व्यवसाय संस्थेमध्ये त्याचे भांडवल पैसे गुंतवलेले असतात, परंतु तो व्यवसायाच्या कामकाजामध्ये सहभाग घेत नाही। परंतु व्यवसायाला जर मोठा नफा झाला तर त्यामध्ये तो सहभाग दर्शवतो। तसे व्यवसायाचे कर्ज देणे देण्यासाठी सुद्धा तो जबाबदार असतो। तसेच अशा भांडवलावर काही विशिष्ट प्रमाणात व्याजही व्यवसायाकडनं भागीदारी संस्थेकडनं त्याला दिले जात असते। की आभासी की जो दिसत नाही परंतु त्याचा सहभाग त्यामध्ये असतो किंवा त्याचा पैसा किंवा भांडवल हे त्या व्यवसायामध्ये गुंतवलेले असते। तर अशा प्रकारे बघा की भागीदाराचे हे विविध प्रकार पडत असतात की 2 किंवा आपण बघितलं की एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, व्यवसाय करतात, उद्योग टाकतात आणि काही वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा होतो, काही वेळेस तोटा होतो आणि त्यामुळे अशा व्यवसायामध्ये हे विविध प्रकारचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भागीदार हे भाग घेत असतात। तर हे झाले भागीदारांचे प्रकार। आता पुढे आपल्याला भागीदारी संस्थेचे प्रकार बघायचे की पार्टनरशिपमध्ये ज्या व्यवसाय किंवा उद्योग आहेत तर त्यांचे कोणकोणते प्रकार असतात तर ते आपल्याला बघायचे। तर मग भागीदारीमध्ये बघा की प्रत्येक व्यक्ती किंवा भागीदारी व्यवसायामध्ये प्रत्येक व्यक्ती काहीतरी योगदान देत असते, आपले भांडवल गुंतवत असते, मग त्याच्याकडील नवनवीन कल्पना असेल किंवा व्यवस्थापकीय हक्क असेल, नफ्यातील सहभाग असेल किंवा त्याची वैयक्तिक जबाबदारी असेल, तर हे सर्व कार्य तो करत असतो। मग या घटकांवर किंवा कार्यावरच पुढील 2 प्रकार भागीदारी संस्थेचे पडत असतात। मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य भागीदारी आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित जबाबदारीची भागीदारी कायदा 2008। हो बघा पुढे आपल्याला भागीदारी संस्थेचे प्रकार दिलेले आहे। तसेच आपण जर प्रकार बघत असाल तर त्यामध्ये बघा की सामान्य भागीदारी की भागीदारी भारतीय भागीदारी कायदा 1932 अन्वये आणि दुसरा प्रकार मर्यादित जबाबदारीची भागीदारी कायदा 2008 अन्वये। आणि त्याचमध्ये बघा की सामान्य भागीदारीचे 3 उपप्रकार पडतात। पहिला आहे ऐच्छिक भागीदारी, विशिष्ट कालावधीची भागीदारी आणि विशिष्ट उपक्रमांची भागीदारी, म्हणजेच भागीदारी संस्थेचे मुख्य 2 प्रकार पडतात आणि पहिल्या प्रकाराचे हे 3 उपप्रकार पडतात। त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे की सामान्य भागीदारी। आता सामान्य भागीदारीचा किंवा सामान्य भागीदारी म्हणजे काय तर बघा की या भागीदारीमध्ये प्रत्येक भागीदाराला व्यवसायाच्या व्यवस्थापनाबाबत समान हक्क व अधिकार दिलेले असतात। व्यवसायाच्या व्यवस्थापनाबाबत समान हक्क व अधिकार दिलेले असतात। तसेच हा भागीदार कायदेशीर कामकाजाबाबत समूहाला जबाबदारही असतो। मग ही सामान्य भागीदारी भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार अस्तित्वात आलेली आहे। पुढे बघा आपल्याला सामान्य भागीदारीचे प्रकार दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार आहे ऐच्छिक भागीदारी
आता भागीदारीच्या कालावधीनुसार, मग आता याची भागीदारी म्हणजे काय, तर भागीदारीच्या कालावधी संदर्भात जेव्हा भागीदार किंवा पार्टनर हे करारामध्ये कोणतीही तरतूद करत नाही तेव्हा त्या भागीदारीस ऐच्छिक भागीदार असे म्हणतात, की करार केलेला नसतो किंवा करारामध्ये कोणतीही तरतूद केलेली नसते. तर मग असे हे भागीदार आहे किंवा अशा भागीदारी संस्थेचे विसर्जन करणे अतिशय सोपे असते किंवा कोणतंही कॉन्ट्रॅक्ट नसतं त्यांचं, फक्त थोड्या कालावधीसाठी ते एकत्र येतात, व्यवसाय करतात. मग असे हे भागीदार आहे तर ते कोणत्याही क्षणी भागीदारांना भागीदारीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करतात किंवा तशी सूचना देऊन बाहेर पडू शकतात, कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं नसतं आणि त्यामुळे ते कधी फायदा होत असेल तर ते एकत्र व्यवसाय करतात, तोटा होत असेल तर तो व्यवसाय बंद करतात किंवा विसर्जित करू शकतात. अशा भागीदारीला ऐच्छिक भागीदारी असं म्हटलं जातं, की इच्छेनुसार ते एकत्र येतात आणि इच्छेनुसारच ते व्यवसाय बंद करतात किंवा विसर्जित करतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशिष्ट कालावधीची भागीदारी, की आता कालावधीची भागीदारी बघा, विशिष्ट कालावधीची भागीदारी, की ज्या भागीदारीचा कालावधी किंवा वेळ हा निश्चित असतो किंवा ठरलेला असतो, तसेच भागीदारीस विशिष्ट कालावधीची किंवा अशा भागीदारीस विशिष्ट कालावधीची भागीदारी असे म्हटले जाते. म्हणजे जी भागीदारी किंवा जो व्यवसाय, जो उद्योग निश्चित कालावधीसाठी सुरू केलेला असतो, मग 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, तर अशा कालावधीसाठी जे व्यवसाय सुरू केले जातात तर अशा व्यवसायाला विशिष्ट कालावधीची भागीदारी असे म्हटले जाते. मग निर्धारित वेळ संपला किंवा कालावधी संपली तर भागीदारी संस्थेचं अस्तित्वसुद्धा आपोआप संपुष्टात येत असतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विशिष्ट उपक्रमांची भागीदारी. विशिष्ट उपक्रम, की ज्या भागीदारीमध्ये किंवा व्यवसायामध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य किंवा कृती करण्यासाठीच या भागीदारी संस्था अस्तित्वात आलेल्या असतात किंवा विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी व्यवसाय टाकले जातात, अशा भागीदारीला विशिष्ट उपक्रमांची भागीदारी असे म्हटले जाते. मग उदाहरणार्थ धरण असेल, रस्ते बांधणे असेल, पूल बांधणे असेल किंवा हंगामी जे पिकं आहे तर त्यांचं उत्पादन किंवा त्यांची विक्री करणे असेल, तर अशा विशिष्ट उपक्रम किंवा कार्य करण्यासाठी या भागीदारी संस्था अस्तित्वात येत असतात. आणि तो विशिष्ट उपक्रम, कार्य किंवा कृती पूर्ण झाली तर असे हे व्यवसाय आपोआप संपुष्टात किंवा हे व्यवसाय बंद केले जातात किंवा विसर्जित केले जातात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे भागीदारी संस्थेचा, की मर्यादित जबाबदारीची भागीदारी. आता मर्यादित जबाबदारीची भागीदारी ही मर्यादित जबाबदारीची भागीदारी कायदा 2008 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आलेली आहे. 2008 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आलेली आहे. या प्रकारानुसार बघा की त्याचे पुढील 2 उपप्रकार पडत असतात. मर्यादित जबाबदारी भागीदारीचे 2 उपप्रकार पडतात. मग पहिला प्रकार आहे निर्देशित भागीदार किंवा नेमलेले भागीदार. मग आता बघा की प्रत्येक मर्यादित जबाबदारीच्या भागीदारीमध्ये किमान 2 असे भागीदार असतात की ते नेमलेले असतात किंवा निर्देशित केलेले असतात आणि त्या दोघांपैकी एक हा भागीदार जो आहे तर तो भारतीय रहिवासी असला पाहिजे किंवा भारताचा रहिवासी किंवा भारताचा नागरिक हा असला पाहिजे, तर त्याला निर्देशित भागीदार असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सामान्य भागीदार. आता मर्यादित जबाबदारीच्या भागीदारीमध्ये इतर सर्व जे भागीदार आहे तर ते सामान्य भागीदार म्हणून ओळखले जातात. म्हणजे जेवढे पण पार्टनर आहे, जेवढे भागीदार आहे त्यामध्ये 2 भागीदार हे नेमलेले असतात आणि त्यातील एक भागीदार हा भारतीय रहिवासी असतो आणि बाकीचे सर्व जे भागीदार आहे तर ते सामान्य भागीदार म्हणून ओळखले जातात. तसेच बघा की मर्यादित जबाबदारी कायद्यानुसार भागीदारांना वैयक्तिक जबाबदारीबाबत काही सवलती मिळतात. मग या कायद्यान्वये इतर भागीदारांना किंवा भागीदारांनी केलेल्या चुकीच्या कार्याबद्दल किंवा कर्ज व्यवहाराबाबत व्यक्तिगत भागीदाराला जबाबदार धरता येत नाही, कारण यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात आणि प्रत्येक भागीदारांना वैयक्तिक जबाबदारीबाबत काही सवलती मिळतात आणि त्यामुळे या कायद्यानुसार इतर भागीदारांनी काही चुका केल्या, चुकीचं काम केलं, कर्ज व्यवहार किंवा कर्जाबाबत काही
गैरव्यवहार केला तर त्याबाबत व्यक्तिगत किंवा एकट्या भागीदाराला जबाबदार धरले जात नाही. तर असे हे भागीदारी संस्थेचे 2 प्रकार, की ज्यामध्ये पहिला प्रकार आपण बघितला की सामान्य भागीदारी आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित जबाबदारीची भागीदारी. तर अशा प्रकारे आज आपण भागीदारांचे प्रकार किंवा पार्टनर जे आहेत त्यांचे प्रकार आणि भागीदारी संस्थेचे प्रकार अभ्यासले. पुढच्या तासाला आपण खाजगी क्षेत्राचा 3रा प्रकार एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय हा प्रकार अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.